आहे एक चर्चासत्र आणि आज त्याचा विषय आहे वाहतुकीचे नियम. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या ट्रॅफिक जॅमसाठी. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाची कढई घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांना अंड्यासारखा फोडतो आणि मग आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचा राईस त्यात टाकतो, माझ्या कवितांचा सॉस टाकतो आणि चवीसाठी म्हणून गोस्वामी मसाले आणि चिमूटभर सचिन मोटो टाकला की झाला आपला किंवा झाला आपला अंडा फ्राईड राईस तयार. एक मिनिट आय एम सो सॉरी, पण तुम्ही ही काय ओळख करून दिली आता? सर, हीच खासियत आहे सर माझी. मी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ना असं वेगवेगळं क्रिएटिव्ह रचत असते सर. नाही, पण असं नका करू. काय होतंय, तुमच्या क्रिएटिव्हिटीसाठी तुम्ही मान्यवरांना अंड्यासारखं फोडताय. तर मान्यवरांचं सोडा, तुम्ही प्रोड्युसर्सचा अजिनोमोटो काढताय, कळतंय का तुम्हाला? असं नका करू सर. 5 वर्ष झाले की प्रोड्युसरचं असंच होतं. असो असो, तर फार वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात, अर्थात माझ्या छानशा कवितेने. पण आज वेगळं आहे. आज मला तुमची साथ हवी आहे. हात वर करा आणि ताल धरा. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे गाडी चालवा हळूहळू. तयार? वाजवा हा मध्ये मध्ये. ओके, रेडी. गाडी चालवा हळूहळू, गाडी चालवा हळूहळू. इंडिकेटर देऊन वळू वळू, इंडिकेटर देऊन वळू वळू. इंडिकेटर दिला उजवा, इंडिकेटर दिला उजवा, तरी हॉर्न तुम्ही वाजवा, हॉर्न तुम्ही वाजवा. हॉर्न वाजतो पॉम पॉम, हॉर्न वाजतो पॉम पॉम. सिग्नल दिसल्यावर थॉम थॉम, सिग्नल दिसल्यावर थॉम थॉम. सिग्नल लागला, सिग्नल लागला, बघा बघा, सिग्नल लागला, सिग्नल लागला. सकाळ झाली, चिकलू उठला, पक पक पक. धन्यवाद. कशी वाटली? कशी वाटली? जबरदस्त. याला म्हणतात कविता. तिकडे चिकलू उठला, इकडे रोमांस झाला. रसिकाजी, तुम्ही ना मराठीतल्या ना मिरच्या गुलाब हाव. एक मिनिट, कोण आहेत? मिरच्या गुलाब. मिरच्या गुलाब कोण? ते शायर नाही काय मोठे? मिर्झा गालिब. मिरच्या गुलाब कुठनं काढलेले आहेत तुम्ही? काय बोलताय तुम्ही? थांबा जरा, शांत बस. आणि काय तुम्ही, ही काय कविता आहे का? हो सर, काल रात्रभर जागून मी माझ्या कवितेची गाडी अशी सुसाट सोडली आहे सर. अरे मग असं नका करू. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही आणि दिवसा तुमची कविता ऑइल सांडत जाते. बरं, तेवढ्यावरती थांबत नाहीये, मागून यमक येतंय आणि घसरून पडतंय, त्याच्यामुळे नकोच. बरं बरं सर, तुम्ही खूप गप्पा मारता. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात ना. तर मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याकडे उपस्थित आहेत पृथ्वी पावती फाडे. पावती फाडे नाहीये आडनाव माझं. मग काय? पोट फोडे. मला माहितीये सर, पण मी आपलं एक गंमत केली. ओ, सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर. असं का बोलताय ते? एक्सक्यूज मी, ऐका, हे हा आपला थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आहे ना, नॅशनल टेलिव्हिजनवर. हे असं ऐका सर, तुम्हाला जर असं कौतुकच करायचंय तर गुड सेन्स ऑफ ह्युमर, ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर असं म्हणा. मग गुड पेक्षा सेक्सी काय वाईट आहे? हरकत नाही. आपण खरं तर चर्चेकडे वळायला हवं. अत्यंत महत्वाची थोडं पण रिॲक्ट नाही होतात. हरकत नाही. तर अत्यंत महत्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. आजच्या घडीला हा विषय फार महत्वाचा. सर तिकडे त्यांना काहीतरी. येस सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मला एक थोडा प्रश्न आहे. प्लीज विचारा, प्लीज. वटवा गुल पाला, संध्याकाळी धरून झाला. हे काय लिहिलेलं आहे?
वटवागुल पाला संध्याकाळी धरून झाला. नाही सर, सर आय एम सो सॉरी. मला कळतंय लांबून कदाचित तुम्हाला दिसलं नसेल, पण हे लिहिलेलं आहे वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं लिहिलंय. बापरे, इतका अविश्वास आहे या टोन मध्ये. अच्छा लिहिलंय, तसंच लिहिलेलं आहे सर. मी समजू शकतो तुम्ही फार लांब बस. सर तसंच लिहिलंय, एवढं वाकून नका भाऊ सर. तसंच लिहिलंय, आहे तसंच ते. लिहिलंय. वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा असं ते लिहिलेलं आहे. पण त्याचा काही मराठीचा इश्यू आहे का? नाही, मराठीला ह्याचा इश्यू आहे. म्हणजे मराठी भाषेत कधीच ब्रेकअप घेता नाही ह्याच्या बरोबर. वासाडा मराठी भाषेचा वन साइडेड लवर. हा धूम मागे लागलाय तिच्या. वासाडा वाजतो तो. मोरे मोरे जाऊ मोरे. काय काय नाही, मी सांग. जाऊ दे. खरंच थेट प्रक्षेपण आहे ना? आहे सर, आहे. हा तर सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार आणि पुन्हा विषयावर येतो. वाहतुकीची शिस्त पाळा आणि संभाव्य धोके टाळा. आता वाहतुकीची शिस्त म्हणजे काय, कोण सांगेल? सर, येस बोला. तुम्हाला माझा हात दिसतोय ना? हो हो. मग ठीक आहे, विचारा प्रश्न. एवढ्यासाठी हात वर केला होता तुम्ही? हो, जस्ट चेक इट. ऐ. असं नका करू. काय बघा, लक्षात घ्या, तुम्ही अगदी पुढे बसलेला आहात. तुम्ही हात दाखवला नाही तरी मला तो दिसणार आहे. त्यामुळे वाहतुकीची शिस्त पाळा हा. फार अत्यंत गंभीर विषय आहे हा. लक्षात घ्या, हल्ली ना हे रोड ऍक्सिडेंट जे आहेत, अपघात जे आहेत ते वाढलेले आहेत. खरंय. तुम्हाला सांगतो, आपल्या या देशात साधारण वर्षाला लाखो लोक रोड ऍक्सिडेंट्समध्ये मृत्युमुखी पडतात. 2023चा एक सर्वे असं सांगतो की दिवसाला 19 लोक रोड ऍक्सिडेंट्समध्ये आपला प्राण गमावतात. हे किती हृदयद्रावक आहे मला. आहे ना. आता याच्या मागे 2 कारणं आहेत, अत्यंत महत्वाची 2 कारणं. एक म्हणजे भारतातील रस्त्यांची दुरावस्था आणि दुसरं म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त न पाळणं. आता रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आपण काय बोलणार, आणि दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण वाहतुकीची शिस्त पाळत नाही, त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. त्यामुळे आपण वाहतुकीचे नियम आणि शिस्त पाळायची. आता काय करायचं, पाळायची म्हणजे काय करायचं? अत्यंत छोटे छोटे नियम आहेत, आपण लक्षात ठेवायचे, स्मरणात ठेवायचे आणि ते पाळायचे. सगळ्यात पहिला नियम अत्यंत महत्वाचा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नये. आणि जर फोनवर बोलायचं असेल तर गाडी साईडला लावायची आणि मग फोनवर बोलायचं. सर, हा येस. समजा एखाद्या माणसाकडे गाडी नसेल तर त्यांनी आपलं काय साईडला लावून बोलायचं? नाहीच आहे आपल्याकडे साईडला लावायला काही, तर कशाला लावायचं? आपण जर गाडी चालवत नाही होत तर खुशाल फोनवर बोला. पण जर गाडी चालवत असाल तर फोनवर बोलायचं नाही, गाडी बाजूला लावायची. हे ऐका तुम्ही प्लीज, हे मस्करीत ही चर्चा घेऊन नका. याच सोबत अजून एक महत्वाचा नियम म्हणजे गाडी चालवताना बेल्ट लावा. पण मी तर लुंगीवर गाडी चालवतो, मग बेल्ट कुठे लाव? काय प्रश्न विचारताय तुम्ही? बेल्ट कुठे लावू? गाडी चालवतानाच सांगतोय म्हटल्यावर कुठे लावणार? बेल्ट म्हणजे असं नाही लावायचं आहे आपल्याला, असं लावायचं आहे आपल्याला, हो की नाही? लक्षात घ्या, हा बेल्ट लावला नाही तर प्रॉब्लेम होतो. हा बेल्ट जर लावला नसेल आणि तुमचा अपघात झाला तर एअरबॅग्स उघडत नाहीत. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे जे काही नियम आहेत अत्यंत महत्वाचे. याच सोबत आणखीन एक महत्वाचा नियम, दारू पिऊन गाडी कधीही चालवू नये. होय. एक मिनिट, काय कसं बोलत आहे? मी काय बाल्कनीत उभी असलेली लवर आहे का तुमची? अय, कसं बोलत असं बोलत? नाही बोलावलं. बोलावलं. बोलावलं, बरं हरकत नाही. सांगा. मी काय म्हणतोय, हायवेला पिऊन चालवलं चालतंय ना? का हायवेला पिऊन का चालवाल? अहो नाही, तिथे लिहिलेलं असतंय ना, ती पेग मर्यादा पाळा असतंय. तर पेग मर्यादा पाळा तिथं नसतंय का? 30, 60, 90 लिहिलेलं असतंय ते. मी बरोबर पेग मर्यादा बघतो, नेमका बरोबर तेवढाच भरणार बघा. कमी जास्त नसते, वापत असते. असं नाहीये सर, ते कशाला मरायला तिथे पेग मर्यादा असेल, ती वेग मर्यादा असते की नाही? असं केलं आता? असं केलं आता म्हणजे आधीपासून तसंच आहे ते. आता असं केलं म्हणजे आधी प्या आणि आता नका पिऊ असं करतील का? आधीपासून वेग मर्यादा आहे ती. आवडायला असं करू नका. सरकार बोंबलून सांगतंय, ओरडून सांगतंय की दारू पिऊन गाडी चालवू नका. काय सांगताय, सरकारच दारूची दुकान काढून देते ती. याव तिथे लिहिलेलं नसतं सरकार मान्य दारूची दुकान. शांता बसा जरा. वाटेल ते बोलताय तुम्ही. तुमच्यासारख्या माणसांमुळे इकडे हायवेला अपघात होतात.
सर चिडू नका सर चिडू तर सर आता जो आपला विषय त्याच्यावर हा. पुन्हा एक प्रश्न आहे. विचारा सर हतीमताईची सुटली शाला शकुनी मामाच्या पायात गोळला. काय लिहिलंय? हतीमताईची सुटली शाला शकुनी मामाच्या पायात गोळला. कशाला मरायला हातीमताई आणि शकुनी मामा एका शाळेत जातील? काय लिहिलंय जरा नीट वाचा ना. वाहतुकीची शिस्त पाळा, संभाव्य धोके टाळा, असं लिहिलंय. माय मॅन. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय सर, ते योग्य लिहिलेलं आहे. तुम्ही गल्लत करताय वाचताना, खाली बसा. परत लिहिलंय असं विचारलं तर लक्षात ठेवा. प्लीज खाली बसा. सर तुम्ही चिडू नका सर बसा ना सर बसा तुम्ही काय काय प्रश्न चालू? महत्वाची चर्चा सोडून यांचं काहीतरी हे हातीमताई आठवतो यांना. सॉरी सर सॉरी चिडू नका सर तुम्ही आमचे नेहमीचे प्रेक्षक आहेत तुम्ही असं कधीतरीच येणार ते लॉयल प्रेक्षक आहेत ना. लॉयल का मी लॉल प्रेक्षक जास्त वाटतात मला. पंक्च्युअल. ए म्हणजे उगाच बोलशील मध्ये. पंक्च्युअलचा अर्थ काय माहितीये का तुला? गप्प बस. शिभा काढतोय बावळट. तर लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणचे नियम वेगळे असतात. म्हणजे गल्लीबोळातले काही नियम वेगळे असतात, सिग्नलचे नियम बऱ्यापैकी वेगळे असतात, हायवेचे नियम वेगळे असतात. तर हे सगळे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आता हायवेवरती सुद्धा काही नियम पाळायचे असतात. हायवेला आपण काय करतो, आपण फक्त ड्रायव्हिंगवरती फोकस करतो. तसं नाही करायचं. आजूबाजूने जाणारे जे साईन बोर्ड्स असतात ना, ते वाचले पाहिजेत. हा, वाचले पाहिजे. नका करू नका. लक्षात, हे जे असतं गाडी चालवायची. आणि फक्त काय होतं, आपण गाडी चालवत असताना वाहतुकीचे नियम वाचायला हवे. सर बोल. नियम वाचताना माझा प्रॉब्लेम होतो. काय प्रॉब्लेम होतो? ऍक्सिडेंट होतो. कसं काय? मी गाडी चालवत असतो, मी नाईट ड्रायव्हर आहे हा. ना. मी गाडी चालवत असतो आणि नियम वाचतो. वळणाचा रस्ता वाहने सावकाश हाका ढुंपा टुपा. अरे बावळट, एवढ्या हळू वाचशील तर तुझा ऍक्सिडेंटच होणार ना. अजून काय होणार आहे मला सांग. आणि हा कुठला ऍक्सिडेंट आहे रे? ढुंपा टुप्पा. अरे थांबा जरा. थांबा जरा. थांबा. तर तुम्हीच बोल नका सॉरी सर असं नका करू असं प्लीज. तुम्ही निवेदिका आहात की नाही? तुम्ही सांभाळा ना. काय चर्चासत्र आहे का गर्भासत्र आहे मला सांगा. ढुंपा टुप्पा काय आहे? सॉरी सर सॉरी तो माणूस चुकतो म्हणून तुम्ही चुकाल? ते तुम्ही दिलं ना मगाशी शांत बसा जरा. मला तर असं वाटतं ना, तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छाच संपत चाललेली आहे. बोलून तुम्हाला कळणारच नाही. मला वाटतं मरते, मला तुम्हाला बोलायचंच नाही, काही सांगायचंच नाहीये. सर असं नका करू सर थोडाच वेळ राहिलाय सर संपवून टाका कार्यक्रम मग संपवतो कार्यक्रम. मी बोलत काहीच नाही. मी तुम्हाला साईन दाखवतो. मला माटुंगा दाखवा. तुझी ट्रेन मधली साईन खेचू का? सायन माटुंगाचे विनोद करणार आहात का तुम्ही इथे? साईन दाखवतो म्हणजे साईन बोर्ड दाखवतो. त्याच्यावरनं तुम्ही ओळखायचं काय आहे आणि काय नाही. कळलं? हा. चित्र दाखवणार हा. चित्रांवरनं ओळखायचं वा वा वा. मी आणलेले आहेत काही बोर्ड. लक्षात घ्या. बघा, हा बोर्ड आहे, दिसतोय? आता या बोर्डचा अर्थ मला कोण सांगेल? पुढे बेड आहे, जाऊन झोपा. तुमच्या बापाचा लॉज आहे का? वडिलांचा लॉज आहे तुमच्या? पुढे बेड आहे, जाऊन झोपा. हॉस्पिटल आहे हे, हॉस्पिटल. याचा अर्थ काय मला ते सांगा. याचं कसं आहे माहितीये का मोरे? हा. हॉस्पिटल जवळच आहे. हे पुढचा साईन बोर्ड मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे साईन बोर्ड आहे, लक्षात घ्या. ओयला. याचा अर्थ मला कोणी सांगणार असेल तर पटकन सांगा. याचा अर्थ काय? हा पुढे शाला आहे. शाबास. हा, या साईनचा अर्थ मला कोण सांगेल? इडलीवाला नॉट अलाउड. इडलीवाला नॉट अलाउड असं आहे साईन ते? ते काय इडलीचा भोपा आणि मध्ये असं काट मारलेली आहे. हा. काय इडलीवाला नॉट अलाउड. अरे मूर्खा, काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ काय आहे? नो हॉन्किंग झोन. हॉर्न आहे तो, त्याच्यावरती काट मारली आहे. नो हॉन्किंग झोन म्हणजे इथे आपण हॉर्न वाजवायचा नाही. अच्छा असं आहे ते. काय मूर्ख लोक आणून बसवलेत प्रेक्षक. सर असं म्हणू नका सर आमचे लॉयल प्रेक्षक डोंबलाचे लॉयल प्रेक्षक आहेत. सॉरी बावळट कुठचे. एक मी होतो मागे बसलेला माणूस मला सेन्सिबल वाटतोय. मगातपासून त्या माणसाने ब्र नाही काढलं. तुला सर, तुम्ही मला सेन्सिबल वाटतं. तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा.
वाहतुकीची तुझ्या बापाला सांग वाहतुकीचे हा जेन्युइन प्रश्न आहे सर खरंच. मग तसा भासवा तसा. सर हेल्मेट घातलं पाहिजे हा नियम आहे ना सर. बरोबर. हा गुड हे बघ शाबास. सेन्सिबल माणूस. हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. गुड. पण मग मी हेल्मेट घातलं की पोलीस मला पकडतात आणि मारतात सर. मग एक मिनिट, म्हणजे हेल्मेट घातल्यानंतर पोलीस पकडून मारतात का? असं काय करता तुम्ही? मी दरोडेखोर आहे. बस खाली बस. मी दरोडेखोर आहे. लाज नाही वाटत ह्या स्टेजवर मी दरोडेखोर आहे सांगता ना? बावळाट. खाली बस एकदम. अजिबात मला आज हे नको आहे तुमच्या तोंडून आवाज. कोण प्रेक्षक आणले तुम्ही? हे माने. अरे नका सांग रे. बस बाई. शेवटचा तू एक मिनिट. शेवटची मी एक साईन बोर्ड उरलेली आहे ती दाखवतो. जर तुम्हाला ती ओळखता आली तर उत्तम, नाही तर मी चाललो. याचा अर्थ काय ते मला सांगा. इथं बसून पिऊ नये. याचा अर्थ काय आहे? इथं बसून पिऊ नये. मूर्ख आहेस का तू? असा अर्थ होतो का याचा? पी वरती काट म्हणजे पी वरती काट असं नाहीये ते. पार्किंग, नो पार्किंग आहे ते. नो पार्किंग वेगळं जायला काही. वेगळं हेच असतं नो पार्किंग. वेगळं कसं असेल? नो पार्किंग म्हणजे इथे गाडी लावू नये. अच्छा, म्हणजे नो पार्किंग गाडी लावल्या उचलून येतात. हो. अरे नेमकी मी तिथंच गाडी लावलेली आहे. काय सांगताय? त्याच्या मागे माझा टेम्पो लावलाय. आता माझी गाडी उचलणार. हो गाडी काढायला लागेल. गाडी काढावं लागेल मला. तुम्ही गाडी काढा. नाही, अरे, त्याचं आहे. तुमच्याकडे गाडी आहे हो. मला दाखवा. चला तुम्हाला अरे, सोडतो ना गाडी. अरे, अरे, चालेल. पार्किंग मला माहिती आहे. अरे, पण चर्चा सुरू आहे की नाही आपली? लोकांना आपल्याला हे करायचं आहे की नाही मला सांगा. अरे ज्ञानार्जन बाकी आहे आपलं. हॅलो सर. येस सर. आपला आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न आहे तो विचारायचा आहे. येस सर प्लीज विचारा. वहिदा काकीचा ढोकला संध्या विकते जाऊला. काय विषय आहे आपला? वहिदा काकीचा ढोकला संध्या विकते जाऊला. असं लिहिलंय हे? अच्छा लिहिलंय. तुझ्या इकडे या. मागे पळू नका. इकडे या. वा एकदम धुमका परफॉर्मन्स. आज एकदम सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर होता तुमचा. मजा आली. असं रसिक प्रसाद दा. जबरदस्त. खतरनाक. माझी जाम आवडती सिरीज आहे. मला जाम मजा येते आणि मी ही सिरीज एखाद्या सस्पेन्स पिक्चर बघावं तशी बघतो की आता पुढे काय आता ह्याचं काय होणार, आता हा काय करणार. आणि इतकी ती तुम्ही कॅरेक्टर पकडलेली आहेत सगळ्यांनी. ला जवाब. बसल्या जागी धुमाकूळ घालता तुम्ही सगळे. धुमाकूळ. आणि अरुण यार म्हणजे त्या कन्व्हिक्शनला लाईफ टाईम ग्रीन सिग्नल आहे. म्हणजे अशक्य आहे ते. अशक्य. फार मजा येते. मजा आली. धमाल. सई मोरे, आज मी सेक्सी सेन्स ऑफ ह्युमर वरती संपले. अँड इट इज जस्ट द वे यू से इट. म्हणजे बाकी कुणी हे म्हटलं ना तर आम्हाला काही वाटत नाही. तुम्ही ज्या प्रकारे ते डिलिव्हर करता ते अशक्य आहे आणि ते एव्हरग्रीन आहे मोरे. वी लव्ह यू. फार मजा आली. रस्सा आज एक ती जागा काढलीस त्यासाठी वा सुरेख. अरुण दादा सलाम आहे तुम्हाला. सलाम. मी एवढंच म्हणते. मजा आली.